हे जे आहे हे कार्यक्रम बघितला अवघड वाटतं, एकदम ऍक्च्युली ड्रॉ करायला लई सोपा आहे. मी सांगतो कसं करायचं, व्यवस्थित बघायचं फक्त. आता इथं पण सेमच कार्यक्रम करणार, मी जे सांगतो की नाही तोच करणार तुम्ही. इन्स्क्राइब्ड आर्क वगैरे वगैरे काय बघत बसणार नाही. बघा इकडे आता पहिल्यांदा तुम्ही सर्कल ड्रॉ केला एक मोठा छानसा, म्हणजे जेवढा सेंटीमीटर सांगितला तेवढा एक सर्कल ड्रॉ केला. त्यानंतर तुम्हाला इथं सेंटर आहे, ठीक आहे, सेंटर तुम्हाला कळायला असते. तुम्ही काय करणार, फक्त असा एक अँगल ड्रॉ करून घेणार कुठं तर खूप जास्त. ट्रायंगल एक ड्रॉ करून घ्यायचा असा. ड्रॉ करता येते सगळ्यांना ट्रायंगल? येस नो? एवढं तर करता येते सगळ्यांना? नाही म्हणा नाही, लई मार्काना. यो सेंटरला सी म्हणतो, याला म्हणतो पी क्यू आर, ठीक आहे. याला म्हणतो इथं पी, इथं म्हणतो क्यू आणि इथं म्हणतो आर, ठीक आहे. क्यू ला थोडासा आत घेतो, इथं क्यू म्हणतो, कारण की लाईन आपली इथनं जाणार आहे आता टँजंट, ठीक आहे. आता तुमची टँजंट पण कुठनं जाणार त्या पद्धतीने आपण करू. इथं अडचणीत नको टँजंट, इथं ड्रॉ करतो. मला टँजंट इथनं घालवायचे आहे, ठीक आहे, किंवा मला टँजंट इथनं गेली पाहिजे माझी टँजंट, तर इथनच एक ट्रायंगल ड्रॉ करायचा. तसा पण ड्रॉ करा वाकडा तिकडा, जसा तुम्हाला आवडेल तसा, ठीक आहे. याला म्हणतो पी, याला म्हणतो क्यू आणि याला म्हणतो आर, ठीक आहे. तर आतमध्ये नाव देतो आर, कारण की खाली आपली लाईन जाते इथं आत. अंडरस्टूड? इथंपर्यंत सगळे व्यवस्थित कळाले? काय केलं, सर्कल ड्रॉ केला, एक ट्रायंगल ड्रॉ केलाय. ट्रायंगल मध्ये पण आम्हीच ठरवलं ह्या पॉइंटला आम्हाला टँजंट ड्रॉ करायची आहे. कुठल्या पॉइंटला? ह्या पॉइंटला. ते पण आम्हीच ठरवलं आणि इथे एक पॉइंट ड्रॉ केला आणि ह्याच्यापासून एक कसा पण रॅन्डम ट्रायंगल ड्रॉ करून घेतलाय. झालं? आता फक्त तुम्हाला काय करायचं, ह्यो जो आहे इथनं समजा आमचा टँजंट गेली तर याच्या अपोजिटचा ह्यो अँगल घ्यायचा तुम्हाला. दाखव. तर इथं अँगल ड्रॉ करायचा असेल तर हा अँगल घेऊन चालत नाही, या अँगलच्या आतमधनं समोर दिसला पाहिजे अँगल. कळतंय मी काय म्हणतोय? पुन्हा एकदा सांगतो. इथं अँगल ड्रॉ करायचा असेल तर इथलाच आतला अँगल घेऊन चालत नाही. काय केलं पाहिजे, अँगलच्या आतमधनं बघून सरळ दिसला पाहिजे अँगल. समजते? इथं बघा, पुन्हा एकदा दुसरा बघू आपण. इथं आम्हाला अँगल ड्रॉ करायचा आहे, बरोबर आहे, तर हाच अँगल घेऊन चालणार नाही. पुन्हा आतमधनं सरळ दिसला पाहिजे अँगल. अंडरस्टँडिंग दिस? कळाले? पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला इथं अँगल ड्रॉ करायचा असेल तर इथलाच अँगल घेऊन चालणार नाही. कुठला अँगल घेणार, याच्या आतमधनं इथला समोरचा अँगल घ्यायचा. कळाले सगळ्यांनाही? येस नो? ओकेच. गडबडीत यू अँगल मोजशील आणि इथं अँगल ड्रॉ करायचा, सगळं चुकेल. काय परत एकदा सांगतो, यू अँगल इथं ड्रॉ करायचा असेल तर इथला अँगल घेणार नाही. कुठला अँगल घेणार, आतमध्ये जाणार त्याच्या समोरचा अँगल, यू अँगल घेणार. अंडरस्टूड दॅट? एवढं कळालं असेल तर काम झालंय तुमचं. तुम्हाला फक्त काय करायला, तुम्हाला इथं तुमची प्रोटेक्टर घ्यायची आहे, यू अँगल मोजून घ्यायचा किती आहे तो व्यवस्थित पद्धतशीर. इथं तुम्ही प्रोटेक्टर ठेवणार, इथं तुमचा 0 असेल, इथं तुमची प्रोटेक्टर येईल, असं तुमचं प्रोटेक्टर होईल. तुम्ही हा अँगल मोजून घ्याल, किती अँगल आहे बघा जरा तो. आता फक्त मी जरा मोजतो माझा किती येतोय. माझा 60 डिग्री आहे अँगल, ऍक्च्युली 57 आहे. इथे दिसते मला, इथे मला दिसते, पण जाऊ. मग 57 डिग्री अँगल आहे, बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार, यो पॉईंट घेणार, इथं प्रोटेक्टर ठेवणार आणि 57 डिग्रीचा पॉईंट मार्क करून घेणार. काय करणार, 57 डिग्रीचा पॉईंट मार्क करून घेणार. माझा समजा 57 डिग्रीचा पॉईंट इथं आला. आता ह्यो एक पॉईंट पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष देऊन घ्या. तुम्ही जो तुमचा 0 ठेवणार आहे, तुमचा जो असा प्रोटेक्टर ठेवला, 0 कुठेतरी ठेवायला पाहिजे, इथं 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 कुठेतरी. तर तो 0 जो ठेवणार तो आतमध्ये न ठेवता कुठे ठेवणार, परत एकदा आपलं ठरलेलं आहे, इथं आतमध्ये नाही ठेवायचं, या लाईन वरती पण नाही ठेवायचं. कुठे ठेवणार आपण, जरा सासा चिटकून ठेवणार याला फक्त. अगेन बघा, जो तुमचा सर्कम्फरन्स आहे, सर्कम्फरन्सच्या आतमध्ये नाही चालणार, सर्कम्फरन्स वरती नाही चालणार, सर्कम्फरन्सच्या जरासा बाहेर येस. अंडरस्टूड? आतमध्ये नाही, सर्कम्फरन्स वरती नाही, सर्कम्फरन्सला चिटकूनच जरासा बाहेर येस. तिथे तुम्ही काय ठेवणार, तुमचा 0. अंडरस्टूड? पुन्हा एकदा पॉईंट दाखवू का तो व्यवस्थित बघा. सर्कम्फरन्स वरती ठेवला की अशी जाते लाईन, मग टँजंट तुमची अशी जाते पूर्ण अशी यातून जराशी, ते नाही चालत मग आपल्याला. म्हणून सर्कम्फरन्स वरती नाही ठेवणार. सर्कम्फरन्स पेक्षा जरासा बाहेर, म्हणजे अर्धा सर्कम्फरन्स वरती आहे आणि अर्धा बाहेर आहे, असं ठेवणार तुम्ही. पूर्ण सर्कम्फरन्सच्या बाहेर तो पण नाही चालत. अर्धा सर्कम्फरन्स वरती पाहिजे, अर्धा सर्कम्फरन्सच्या बाहेर पाहिजे. अशा टाईपमध्ये तुम्ही व्यवस्थित ठेवायचा तो पॉईंट. 0 ठेवणार इथं असा. अशी आपली तुमची काय
प्रोटेक्टर आहे, 0 आपण कुठे ठेवला, इथं ठेवला. त्यानंतर 57 डिग्री होतं माझं, 57 डिग्री इथं आहे, इथे ते मार्क करून घेतला मी पॉईंट. 2 पॉईंट आले माझे. अंडरस्टूड. माझ्याकडे इथं होता, इथं मी ठेवला 0, इथं 57 डिग्री आलं. आता या 2 पॉईंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची, दॅट इज युअर टँजंट 27. कळते काय म्हणतोय? काय केलं आम्ही, जो अँगल मोजला तोच अँगल इथं ड्रॉ केला, दॅट इज युअर टँजंट. क्लिअर आहे कार्यक्रम? क्लिअर आहे का सगळ्यांना? काय म्हणलं, अँगल परत कुठला घेणार, इथं अँगल ड्रॉ करायचा आपल्याला, लगेच इथला घ्यायचा नाही. कुठे जाणार, आतमध्ये जाणार, त्याच्या समोरचा अँगल. क्लिअर आहे? आतमध्ये जाणार, समोरचा अँगल. तो अँगल, यो जो अँगल असेल तोच अँगल इथं ड्रॉ करणार. तुमची टँजंट तयार झाली. आता मग खरं कन्स्ट्रक्शन केलं ते कसं दाखवायचं, कर्कटकने काढले ना, प्रोटेक्टर नावाचा प्रकार नाही त्यात कन्स्ट्रक्शन मध्ये. मग तुम्ही काय करणार, आपण मगाशी जे केलं, अँगलला काय केला विषय, 2 सेंटीमीटरचा एवढा माप घेतलेलं, आर्क ड्रॉ केला, इथं पण तेच करणार, 2 सेंटीमीटरचा आर्क घेणार, आर्क ड्रॉ करणार. मेटल पॉईंट पुन्हा एकदा कुठं पाहिजे, मेटल पॉईंट इथं पाहिजे, आर्क ड्रॉ केला. मेटल पॉईंट इथं पाहिजे, आर्क ड्रॉ केला. अंतर बदलायचं नाही, तेवढंच ठेवणार. मेटल पॉईंट आर्क, मेटल पॉईंट आर्क. क्लिअर आहे विषय? त्यानंतर काय करणार, काय नाही, इथं मेटल पॉईंट ठेवणार, पेन्सिल इथे घेणार, आर्क ड्रॉ करून घेणार. इथं मेटल पॉईंट ठेवणार, पेन्सिल इथे घेणार, आर्क मारणार. क्लिअर झालं, काम संपलं तुमचं. याला म्हणतोय विदाउट युझिंग सेंटर. काय केलं परत एकदा सांगतो, सर्कल ड्रॉ केला, ट्रायंगल ड्रॉ केला. ट्रायंगल पण कसा ड्रॉ केला, मला इथं पाहिजे का टँजंट, इथं एक रॅन्डम ट्रायंगल ड्रॉ केला मी. ठीक आहे, याला नाव देतो ABC. सी आतमध्ये घेतला मी. तुम्हाला जरासा खाली ड्रॉ करा, एकदम खाली लिहा नाव सी, ते जरा व्यवस्थित दिसेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आता इथं अँगल मला ड्रॉ करायचं. लगेच इथला आतमधला समोरचा अँगल, यो अँगल मोजला लगेच मी, यो अँगल मोजून घेतला, यो आला माझा 45 डिग्री. इथं ठेवली प्रोटेक्टर, पॉईंट बरोबर व्यवस्थित ठेवला, बरोबर आहे. मी पॉईंट घेतला, 45 डिग्री मोजून घेतलं, जी लाईन गेली ती लाईन काय झाली माझी टँजंट. एवढ्यात काम झाले आपलं. तर कन्स्ट्रक्शन केले ते दाखवायचं ना, मग कसं करणार, परत एकदा 2 सेंटीमीटर आर्क, 2 सेंटीमीटर आर्क. लगेच इथं मेटल पॉईंट ठेवला, आर्क ड्रॉ केला यावरती, इथं मेटल पॉईंट ठेवला, आर्क ड्रॉ केला यावरती. क्लिअर कट झालं, एवढंच काम. हे काय झालं, विदाउट सेंटर. सिंपल कार्यक्रम आहे. सगळ्यांना काय लई डोकं चालवायचं काय आपल्याला पाहिजे असातला विषय नवा आहे. हे झालं विदाउट युझिंग सेंटर. नेक्स्ट पॉईंट,